पाट हायस्कूल रिझल्टच्या बाबतीत कायमच अव्वल असतं. तर पाट हायस्कूलचं काय म्हणजे असं वेगळे पण आहे की ज्यामुळे ह्याचा रिझल्ट म्हणजे 100% वगैरे असा लागतो? आता यामध्ये बघायला गेला तर नियमित होणारे वर्ग हा त्याच्यातला महत्वाचा वर्ग आहे. आता एलिमेंटरीचे इंटरमिजिएटचे क्लास सुद्धा इतर शाळांनी याच्याकडे दुर्लक्ष केला जातं. पण जे इंजिनिअरिंगची ऍडमिशन वगैरे आहेत त्या ठिकाणी ऍडमिशन घेण्याकरिता जी ए ग्रेड लागते ती आमची धडपड असते ए ग्रेड मिळवण्यासाठी. त्यामुळे नियमित क्लास आम्ही घेत असतो. म्हणजे कला क्षेत्रातच नाही तर क्रीडा क्षेत्रात किंवा अभ्यासाच्या क्षेत्रात सुद्धा आमचा दर्जा उच्च आहे. कारण नियमित क्लास आणि कोणताही 1 रुपया न घेता आपण घेत असतो. आणि यासाठी संस्था मोठी मदत करत असते. संस्थेकडून ज्या भौतिक सुविधा आपल्याला पाहिजे, डिजिटल बोर्ड असू द्या आता किंवा ई क्लास आहेत, ह्या सगळ्या सुविधा आमच्या संस्थेने पुरवलेल्या आहेत. त्यामुळे हा जो काय आमचा जो मार्ग आहे मुलांना शिकवण्याचा किंवा मुलांना एकदम चांगलं घडवण्याचा हा सोपा होत चाललेला. आणि तसं बघायला गेलं तर शहराच्या दृष्टीने आमचं अगदी खेडेगाव असून शहराच्या 2 पावलं आम्ही पुढे आहोत या कार्यक्रमाच्या बाबतीत किंवा या रिझल्टच्या बाबतीत. सर तुम्हाला काय वाटतं की आता 12वी पर्यंत आपलं जे शिक्षण असतं ते आपल्याला माहिती आहे की 10वीतून 11वी जायचंय, 11वीतून 12वी जायचंय. 12वी झाल्यानंतर मुलांना प्रश्न पडतो की आता पुढे काय करायचं. ओके, तर ते करिअर गायडन्स जे आहे ते मुलांना जर आधीच मिळालं तर त्यांना पुढचं प्लॅनिंग करणं सोपं होतं की त्यांना कळतं की मला आता हे करायचं असेल तर त्याआधी ह्याची तयारी केली पाहिजे. त्या दृष्टीने शाळा लेवलला किंवा तुम्ही काय प्रयत्न करता? जसा माझ्याकडे हा कला विषय आहे तसा स्पर्धा परीक्षा पण विषय माझ्याकडे दिलेला आहे. ओके, त्यामुळे स्पर्धा परीक्षेविषयी जे 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 आपल्याला इथे करता येईल ते आपण करून घेतो. यामध्ये आता जे MPSC पास झालेले जे काही विद्यार्थी आहेत किंवा त्या ठिकाणी स्पर्धे परीक्षेत भाग घेतलेले विद्यार्थी आहेत त्यांचं मार्गदर्शन घेतो. ओके, त्यानंतर जे सत्यवंत रेडकर किंवा त्या असे लेक्चर देणारे आहेत या स्पर्धा परीक्षेवर त्यांच्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं जातं आणि संस्थेमार्फत हा सगळा खर्च उचलला जातो. मग त्यांना आणून त्यांच्यासमोर हुशार विद्यार्थी बसून त्यांना हे मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर मोटिवेशनल असे काही व्हिडिओ आहेत, हे व्हिडिओ सुद्धा आम्ही मुलांना दाखवतो जेणेकरून त्यांना पुढचे मार्ग काय, दिशा काय ही कळली पाहिजे. कारण कला शाखा, विज्ञान शाखा आणि कॉमर्स शाखा ह्या 3च शाखा आपल्याला आपण शिक्षण घेताना माहिती होत्या. बाकीच्या ह्या शाखा माहितीच नव्हत्या. पण आज अशी अवस्था झाली आहे तुमच्या हातात मोबाईल आहे आणि मोबाईलला सर्च केलं की बऱ्याचशा गोष्टी करतात. मग मोबाईलचा चांगला उपयोग कसा हा सुद्धा मुलांना दाखवून दिला तर ते आपला मार्ग चांगल्या प्रकारे निवडू शकतात. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत व्यक्त होण्यासाठी शिक्षक हा चांगला मार्ग आहे. कारण घरात वडिलांसमोर व्यक्त होत नाहीत ते शिक्षकांसमोर व्यक्त होतात. त्यामुळे त्यांना पुढचा मार्ग, पुढची दिशा दाखवणं आम्हाला शक्य होतं.